ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 3 मार्चचा एपिसोड फायनली आला बरं का प्रेक्षकांनो. आजचा रिव्ह्यू पण खूप खास आहे. अर्जुन आज प्रियाचा पाठलाग करतो. साक्षीने सचिनला सत्य सांगितलंय. बऱ्याच घटना घडल्यात. बघत रहा आजचा भाग ठरलं तर मग. सुरुवातीला अर्जुन आणि चैतन्य गाडीमध्ये कुठेतरी जात असतात. अर्जुन म्हणत असतो चैतन्यला, साक्षी जिवंत आहे तरी तिचा आणि महिपतचा काहीच कॉन्टॅक्ट नाहीये. ती महिपतला भेटायला एकदाही जेलमध्ये आली नसेल का? शक्यच नाही यार चैतन्य. चैतन्य म्हणतो साक्षी महिपतचा खूप मोठा वीक पॉइंट आहे. हे आपल्याला चांगलंच माहिती आहे अर्जुन. त्यांची भेट नक्की होत असणार रे. नागराजने महिपतला किडनॅप करण्याआधी ती महिपतला भेटत असेल का? किंवा साक्षी आत्ता जिथे राहते तिथे महिपत जाऊन तिला भेटत असेल का? म्हणजे त्या जेलमध्ये जायच्या आधी. अर्जुन म्हणतो नाही रे, महिपत एवढी रिस्क नाही घेणार. स्ट्रेट फॉरवर्ड ते दोघे कधीच भेटणार नाही. गडबड आहे यार चैतन्य, मोठी गडबड आहे. कुठेतरी मेजर पॉइंट आपण मिस करतोय चैतन्य. हे दोघे अशी चर्चा करत असतात. गाडीमध्ये अर्जुन कुठेतरी चाललाय तेवढ्यात त्याला प्रिया दिसते बरं का रस्त्यामध्ये. प्रिया रिक्षा शोधत असते. आता ही चालली आहे खरं तर त्या नागराजचा वकील शोधायला बरं का प्रेक्षकांनो. आणि येता येता तिने शेण पण आणलाय. अर्जुनने तिला बघितलंय. रिक्षाला हात देत असते प्रिया. अर्जुन अलीकडेच गाडी थांबवतो. तिला लांबूनच बघितल्या ती रिक्षात बसते. एक रिक्षा तिला मिळते. अर्जुन प्रियाला बघतो आणि म्हणतो अरे तन्वी इथे. चैतन्य म्हणतो तन्वी. तोही बघतो बरं का. समोर रिक्षात बसत असते प्रिया. अर्जुन विचार करतोय ही इथे कशाला आली होती. चल चैतन्य आपण तिला फॉलो करूयात. चैतन्य म्हणतो अरे तिला कशाला फॉलो करतोय. ती चालली असेल कुठे मार्केटमध्ये. तिला काय गरज आहे फॉलो करायची. अर्जुन म्हणतो थांब जरा, जाऊयात तिच्या रिक्षाच्या मागे. मी तुला सगळं रस्त्यात सांगतो. अर्जुन प्रियाचा पाठलाग करतोय. चैतन्याला कळे ना हे सगळं काय भानगड आहे. तो म्हणत असतो अर्जुन काय चाललंय यार तुझं. आत्ता आपण साक्षी नागराज महिपत बद्दल बोलत होतो ना, आणि हे तू काय करतोयस यार. तन्वीला का फॉलो करतोयस. अर्जुन म्हणतो नागराज महिपत आणि तन्वी वेगळे नाहीयेत चैतन्य. या सगळ्यांची एक टीम आहे. चैतन्य म्हणतो काय. अर्जुन पुढे म्हणतोय त्याचा पुरावा शोधायचा आहे आपल्याला चैतन्य. चैतन्य बिचारा गडबडून गेलाय कारण त्याला या बाबतीत काहीच माहिती नाहीये. अर्जुन म्हणतो नागराज कोर्टात काय बोलला आठवतं का तुला. मयसभा पांडव वगैरे वगैरे आठवतं का तुला. चैतन्य म्हणतो हो आठवतं, पण मला काही कळलं नव्हतं रे. तो काय बोलला होता नागराज. अर्जुन म्हणतो मी आणि सायली तेच तर शोधायचा प्रयत्न करत होतो. आम्हाला डाऊट आहे की नागराज जे काही बोलत होता ना ते या तन्वीच्या बाबतीत होतं. चैतन्य म्हणतो काय. अर्जुन म्हणतो होय, असं एखादं सत्य आहे जे तन्वीला आणि नागराजला माहिती आहे. तन्वी काहीतरी मोठं लपवते आपल्यापासून. ते सत्य आपल्याला शोधायचंय. आता इथून पुढे साक्षी आणि सचिनचा सीन दाखवलाय. सचिन साक्षीला म्हणत असतो सॅम तू कुठल्या तरी मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकलीयस. तू माझ्यासोबत का शेअर करत नाहीये तुझा प्रॉब्लेम. साक्षी म्हणते नाही रे सचिन, असं काही नाहीये. सचिन म्हणतो अरे यार सॅम तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर. तुझी एखादी पर्सनल गोष्ट मला कळली तर मी काय सगळ्याला जाऊन सांगणार आहे का. साक्षी त्याला म्हणते नाही रे नाही सचिन, तसं काही नाहीये. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. अरे जगात कुणावर नाही इतका तुझ्यावर विश्वास आहे सचिन. सचिन म्हणतो मग सांग ना, सगळं सांग. तुझ्याकडे कोणी आहे का दुसरं कोणी माझ्याशिवाय शेअर करायला. तुझा मामा पण नाहीये ना तुझ्याकडे सध्या. साक्षी म्हणते सचिन ते माझे मामा नाही आहेत. सचिन म्हणतो म्हणजे सॅम जे काही आहे ते पटकन सांग आणि डिटेल सांग. आय प्रॉमिस जे काही तुला मी सांगेल ना ते आपल्या दोघांमध्येच राहील. साक्षी म्हणते हे बघ सचिन, अशा काही गोष्टी आहेत ज्या तुला कळल्या ना तर मोठा धक्का बसेल तुला. सचिन म्हणतो बसू दे धक्का. हे बघ मी तुझ्यासाठी कुठलाही धक्का पचवायला तयार आहे. सांग आत्ताच्या आत्ता मला सगळं काही सांग सॅम. साक्षी आता त्याला सांगते बरं का, पण मध्येच पुन्हा प्रिया अर्जुन आणि चैतन्याचा सीन घेतला. प्रियाची रिक्षा एका मोठ्या वकिलाच्या ऑफिसच्या बाहेर थांबली आहे. अर्जुन आता तिचा पाठलाग करतच असतो ऑब्विसली. तर त्या रिक्षाच्या अलीकडेच त्याची गाडी तो थांबवतो. प्रिया त्या वकिलाच्या तिथे ऑफिसमध्ये आत जाते. अर्जुनही त्याची गाडी अलीकडेच लावतो आणि मग प्रियाचा पाठलाग करायला लागतो. आधी तर अर्जुन विचार करतोय ती इथे का आली असेल प्रिया. आता त्या ऑफिसमध्ये जाते आणि तिथे असलेल्या रिसेप्शनिस्टला काही माहिती विचारते. एक्सक्यूज मी तन्वी सुभेदार, वकील साहेब आहेत का. ती रिसेप्शनिस्ट म्हणते हो आहेत ना, तुम्ही अपॉइंटमेंट घेतली होती का. प्रिया म्हणते त्यांना हो मी मगाशीच अपॉइंटमेंट घेतली होती फोन करून. मला भेटायचंय वकील साहेबांना. मग ती रिसेप्शनिस्ट चेक करते तिच्या फाईलमध्ये आणि तिला म्हणते ठीक आहे जाऊ शकता तुम्ही आतमध्ये. आता बघा प्रियाच्या हातात ना शेणाची पिशवी आहे बरं का. ऑब्विसली त्याचा घाणवास येत असतो. अर्जुन तिथून बघतोय बरं का चोरून प्रियाला. प्रिया आता ती पिशवी आत घेऊन जाणार असते बरं का. त्या वकिलाला भेटायला जाते ना तर ती पिशवी आत नेणार असते. तेव्हा ती रिसेप्शनिस्ट म्हणते ओ मॅडम जरा थांबा, ही पिशवी नका आत घेऊन जाऊ. म्हणजे गरजेचं आहे का आत घेऊन जाणं. यातनं ना खूप घाणेरडा वास येतोय.
प्रिया म्हणते मग इथे ठेवू का? त्या बाई म्हणतात नको नको, अहो तिकडे ठेवा ना त्या कोपऱ्यामध्ये. त्या मुलीने ते सांगितल्याप्रमाणे ती तिकडे दाराजवळ ती पिशवी ठेवते. मजा येते प्रेक्षकांनो. आज हिने गौऱ्या पण थापल्यात. आता ती गेली आतमध्ये त्या वकिलाच्या कॅबिनमध्ये. अर्जुन विचार करतोय, ही तन्वी ॲडव्होकेट गेंडेच्या इथे का आली असेल? काय काम असेल तिचं इथे? अर्जुन या गोष्टीचा विचार करायला लागतो बरं का. नेमकं काहीतरी गडबड आहे हे त्याला कळलंय. आता मध्येच पुन्हा रविराज आणि प्रतिमात्याचं सीन घेतलाय यानंतर. रविराज म्हणत असता प्रतिमात्याला, प्रतिमा बरं आहे ना? काही आणू का तुला खायला? म्हणजे सायलीला काही आणू का? मी सांगू का तिला? तुला दूध आणू का? मग प्रतिमात्या म्हणत असतात, अहो खरंच नकोय मला, किती काळजी करताय तुम्ही माझी, मी बरी आहे अहो. सायली येते तेवढ्यात आणि म्हणते, प्रतिमात्या दूध आणलंय, चला प्या बरं पटकन. रविराज म्हणतात, बघ सायली, मी बरोबर म्हणत होतो की दूध पी, बरोबर तू घेऊन आलीस की नाही दूध? सायली म्हणते, नाहीतर काय, मी प्रतिमात्याला हे दूध प्यायला लावणार आहे, अजिबात आडेवेडे घ्यायचे नाही हा आत्या, चला चला दूध प्या. प्रतिमात्या म्हणतात, अगं नकोय ग सायली मला दूध वगैरे. सायली म्हणते, मी विचारलंय का तुम्हाला हवंय का नको म्हणते का? तुम्हाला हे दूध प्यावंच लागणार आत्या, पटकन प्या. रविराज म्हणतात, पी आता. प्रतिमात्या आता दूध पिताय बरं का. आजचा एपिसोड ना खरंच छान आहे प्रेक्षकांनो. कोणी कोणी आज रंग खेळलाय आणि रंग खेळून कोण कोण दमलंय. एका अर्थीनं आज TTMचा भाग म्हणजे ठरलं तर मगचा भाग उशिरा आला ना, ते चांगलं झालं. सकाळी सगळेच रंग खेळण्यात बिझी असतात ना, लवकर रिव्ह्यू कोणी ऐकला नसता, म्हणून कदाचित त्यांनी तिकडनंच उशिरा पाठवला बरं का आजचा एपिसोड. आणि आय थिंक सो उद्या पण उशिरा येईल, कारण उद्या पण जबरदस्त धमाकेदार एपिसोड आहे ठरलं तर मग या मालिकेचा. रविराज सायलीला म्हणत असतात, बघ सायली, ही माझं ऐकतच नाही, हिला जरा सरळ कर बरं. सायली म्हणते, प्रतिमात्या असं कसं चालेल? अहो तुम्ही तुमची काळजी घ्यायला हवी असंच वाटतं ना रविराज काकांना, हो की नाही रविराज काका? रविराज म्हणतात, माझ्या मनातलं ओळखलंस बघ बाळा. प्रतिमात्या म्हणतात, सायली तू न खरंच बाई यांची मुलगीच आहेस, बघ यांचं मन तुला माझ्यापेक्षाही जास्ती कळतं बरं. सायली आता स्माईल करते आणि म्हणते, आत्या राहिलंय बरं का दूध प्यायचं. प्रतिमात्या आता सायलीचं ऐकतात आणि दूध पिऊन घेतात. यांची बॉन्डिंग खूपच सुरेख आहे, म्हणूनच तर ही सायली त्यांची मुलगी आहे. असो, आता पुन्हा साक्षी आणि सचिनचा सीन घेतला. आता ही साक्षी सगळं सत्य सांगते बरं का या सचिनला. ते आपल्याला ऐकवलं नाहीये, फक्त सचिन आता तिला म्हणतो, सॅम हे सगळं शॉकिंग आहे ग, कसं रिॲक्ट होऊ मला कळत नाहीये. अगं सॅम, आय मीन टू से साक्षी. साक्षी सचिनला म्हणते, साक्षीचं अस्तित्व संपलंय आता सचिन. सचिन म्हणतो, काय ग सॅम, तुझ्या आयुष्यात इतकं काही घडून गेलं, तू एकटी सहन केली करत आहेस हे सगळं. अगं आता तर तुझे अण्णा पण नाहीयेत ग तुझ्यासोबत, कसं ग हे सगळं सहन करतेस? साक्षी म्हणते, म्हणूनच तर माझा स्वतःवरचा तोल जात होता रे, मला हे सहन नाही होत होतं. अरे मला असं वाटत होतं की माझ्या वागण्यावर आता कंट्रोल नाही राहिलाय माझा. मला भीती वाटते सचिन माझ्या वागण्याची, कारण या सगळ्या गोष्टी लपवण्याचं माझ्यावर प्रेशर होतं रे. मला तुलाही हे सगळं सांगता येत नव्हतं सचिन. हे बघ सचिन, मला तुझ्यासोबत अख्खं आयुष्य काढायचं आणि कुठल्याही नात्याची सुरुवात खोट्यावर नाही ना रे होऊ शकत. सचिन म्हणतो, आय अंडरस्टँड ग, आय अंडरस्टँड. साक्षी म्हणते, म्हणूनच मी ठरवलं सचिन, आज तुला सगळं काही सत्य सांगायचं. सचिन तिला म्हणतो, मला तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती साक्षी, प्रॉमिस, मी तुला या प्रॉब्लेममधनं नक्की बाहेर काढेल. आपल्या दोघांचं सुंदर असं आयुष्य सुरू होईल लवकरच. तुझ्या आयुष्यात कुठलीच दुःख नसणार. प्लीज तू आता टेन्शन घेऊ नकोस साक्षी, मी आहे ना तुझ्यासोबत. असं म्हणून तो तिला आता मिठी मारतो बरं का. आता बघा प्रेक्षकांनो, साक्षीने याला सगळं काही सांगितलं, पण हा किती लब्बाड आहे सचिन. याने कुठे सांगितलं तिला की त्याचं लग्न झालेलं आहे अस्मितासोबत. रॅदर साक्षीला याबाबत माहिती पण आहे, पण तरी साक्षीने पण उघडपणे त्याला याचा जाब विचारलेला नाहीये. कदाचित साक्षीने मुद्दाम हे सत्य राखून ठेवलं असावं, म्हणजे जे तिला माहिती आहे ते तिने नसेल कळू दिलं सचिनला. आय थिंक सो. तर असो, आता इथून पुढे पुन्हा अर्जुनचा सीन दाखवलाय त्यांनी. अर्जुन आता त्या ऑफिसच्या बाहेर येतो बरं का. प्रिया त्या केबिनमध्ये गेलीये, तो बाहेरच वाट बघत असतो तिची बाहेर येण्याची. प्रिया मग काही सेकंदाने काही वेळाने बाहेर येते आणि पुन्हा एका रिक्षात बसून निघूनही जाते. अर्जुन आणि चैतन्य विचार करतात, अरे यार ही इथे कशाला आली असेल, या ॲडव्होकेट गेंडेच्या ऑफिसमध्ये काय काम असेल हिला, कशाला आली असेल ही? चैतन्य म्हणतो, काही कळत नाहीये यार, आयडिया नाहीये. अर्जुन म्हणतो, चल चल आतमध्ये जाऊन बोलूयात गेंडेशी, चल यार. चैतन्य आणि अर्जुन आता डायरेक्ट त्या वकिलाला भेटायला येतात बरं का. प्रिया तोपर्यंत रिक्षातून निघून गेली आहे असं त्यांनी दाखवलं बरं का, पण ऍक्च्युली ती तिथेच असते. प्रेक्षकांनो, कसले इंटरेस्टिंग रिव्ह्यू दाखवत आहेत ना ठरलं तर मग या मालिकेचे, त्यामुळेच कदाचित एपिसोड उशिरा येत असावे. तर बघा, अर्जुन त्या ॲडव्होकेटला भेटतो आणि म्हणतो हॅलो. अर्जुन त्या वकिलाला म्हणतो, हॅलो ॲडव्होकेट गेंडे,
मग ते म्हणतात, "अरे अर्जुन सुभेदार, तुम्ही या ना, या माझ्या कॅबिनमध्ये या." अर्जुन म्हणतो, "नाही, ॲक्च्युअली मला जरा महत्त्वाचं काम होतं तुमच्याकडे. म्हणजे आत्ता एक मुलगी गेली बघा तुमच्या कॅबिनमधनं. ती काय क्लायंट आहे का तुमची?" ते ॲडव्होकेट म्हणतात, "नाही हो, क्लायंट वगैरे नाहीये. तिला एका केसच्या संदर्भात चौकशी करायची होती." अर्जुन म्हणतो, "कुठली केस?" ते वकील म्हणतात, "तिची कोणी मैत्रीण आहे आणि तिला घटस्फोट हवाय म्हणे." अर्जुन म्हणतो, "घटस्फोटाची केस?" तो वकील म्हणतो, "ॲक्च्युली त्यांची मैत्रीण ना पुण्याला राहते, पण तिला पनवेलला घटस्फोटाची केस फाईल करायची आहे. त्याची काय प्रोसिजर असेल याची ती चौकशी करायला आली होती." ॲडव्होकेट सुभेदार, "म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का?" अर्जुन म्हणतो, "नाही, नथिंग. जस्ट तुम्हाला माहिती विचारायची होती." "ओके, माझं ना जरा अर्जंट काम आहे. मी भेटतो हां तुम्हाला लवकरच." असं म्हणून आता अर्जुनने तिथून कल्टी मारली आहे. पण प्रेक्षकांनो, प्रिया काही एवढी येडी नाहीये आणि प्रत्येक वेळेला प्रिया अर्जुनच्या तावडीतनं वाचते. म्हणजे तिचा कोणी पाठलाग केला तरी ती काही धरल्या जात नाही. हे आता आपल्याला तोंडपाठ झालेलं आहे. तसंच काहीसं झालंय. प्रियाने अर्जुनला आरशातनं बघितलेलं असतं. म्हणून आता त्या वकिलाच्या ऑफिसमध्ये येऊन तिने तिचे सगळे शब्द फिरवलेत. या संवादावरनं तुमच्या लक्षात आलंच असेल. अर्जुन आणि चैतन्य आता त्या वकिलाच्या ऑफिस बाहेर आलेत. अर्जुन विचार करतोय, ही तिच्या कुठल्या मैत्रिणीच्या केसबद्दल इथे आली आहे? काय भानगडे कळत नाहीये. अशी का बोलली असेल त्या वकिलाला ती? "ए चैतन्य, मला असं वाटतंय की तिला कळलं असावं हं, आपण तिला फॉलो करतोय. म्हणून ती आज जाऊन भलतंच काहीतरी बोलली आहे यार." चैतन्य म्हणतो, "ही ना आतल्या गाठीची पोरगी आहे यार." चैतन्य असं म्हटल्या क्षणी अर्जुन म्हणतो, "त्यामुळेच तर तिच्यावर संशय येतो ना. चल निघूयात आता." म्हणजे आता प्रिया काय काय करू शकते हे अर्जुन आणि सुभेदारांच्याही तोंडपाठ झालंय. असो, आता काय बोलणार पुढे? अर्जुन निघून गेल्यावर प्रिया अशी एका कोपऱ्यातनं बाहेर येते आणि मनाशीच बडबडते बरं का. तिला तो प्रसंग आठवतो की मगाशी आरशामध्ये तिने अर्जुनला बघितलेलं असतं. अर्जुन तिचा पाठलाग करतोय म्हणून. प्रिया आता मनाशीच बोलते, "कसं असतं ना अर्जुन, माझं नशीब चांगलं म्हणून मला आधीच कळलं की तू माझा पाठलाग करतोय. म्हणून तर आज जाऊन मी नागोबाच्या केसबद्दल काहीच बोलले नाही. किती हुशार आहे ना मी." प्रिया एवढं बोलते आणि मनाशीच हसायला लागते. माहितीये आता अख्ख्या जगाला कळलंय की प्रिया किती हुशार आहे ते. आता पुढे फार मजा आहे बरं का प्रेक्षकांनो हिची. शेणामध्ये कशी हात घालते बघा. हा सचिन आता साक्षीला म्हणतो, "ओके साक्षी, मला ना आता निघावं लागेल. अगं मी आता जातो. पुन्हा भेटूयात आपण नंतर लवकरच. ओके चल, टेक केअर, बाय." एवढं बोलून आता तो निघून गेला आणि साक्षीच्या चेहऱ्यावर मोठा एक प्रश्नचिन्ह आहे. असो, आता बघा मजा, हा जो सीन आहे ना हा बिलकुल स्किप करू नका. मजा येणार आहे तुम्हाला. प्रियाने ते शेण आणलंय बरं का आणि ते शेण उन्हात बसून अशी एका टोपल्यात कालवत असते. प्रतापराव, सायली, पूर्णाजी सगळेच तिला लांबून बघतायत बरं का. अश्विनही आधी थोडी मजा घेतो काय चाललंय हिचं म्हणून. अश्विनकडे बघत असते, सगळ्यांकडे बघत असते आणि प्रत्येकाला असं दाखवत असते किती काम करते ते. प्रतापराव म्हणतात, "अगं ए कल्पना, अगं हे काय आहे? माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नाहीये." अश्विन म्हणत असतो तिला, "अगं ए तन्वी, मी काय म्हणतोय, अगं पूर्णाजीचं बोलणं इतकं सिरियसली का घेतेस तू? अगं आपण विकत आणू ना गौऱ्या. अगं होळी आहे, बाहेर सगळं विकत मिळतं." लगेच प्रिया म्हणते, मुद्दाम मोठ्याने ओरडते बरं का, "अश्विन, अरे आपल्या घरचा सण आहे आणि अशा बाहेरून गौऱ्या विकत आणायच्या का? अगरे बघ बघ, शेण बघ किती छान आहे." असं येतंय मला. प्रिया आता म्हणत असते त्याला, "बघ बघ गोमूत्र पण आहे." "अरे गोमूत्र घालून छान गौऱ्या करणारे मी. पूर्णाजीने सांगितलंय ना मला, मला हे काम आता करायचंच आहे." अश्विन म्हणतो, "हो करावं तर लागेल म्हणा तसं." प्रिया आता ते गोमूत्र त्या शेणाच्या हाताने उघडते ती बॉटल. अश्विन म्हणत असतो, "थांब ना तन्वी, मी करतो ना ग मदत." प्रिया म्हणते, "राहू दे रे, मला जमतंय." "राहू दे म्हणलं ना. काय सांगितलंय पूर्णाजीने अश्विन? कोणाचीही मदत न घेता या गौऱ्या करायच्या आहेत. तू जा बरं, तू लांब जा, माझं मला करू दे, जा जा." अश्विन शेवटी मागे सरकतो बरं का. "बरं, तुला करायचं तर तू कर." असं म्हणून तो बिचारा बाजूला उभा आहे. पण मुळातच अश्विनचा स्वभाव खूप प्रेमळ आहे बरं का प्रेक्षकांनो. त्याला बिचाऱ्याला कसं तरी होत असतं बरं का. ती आता एक एक गौरी थापत असते आणि अश्विनला दाखवत असते, "बघ बघ अश्विन, छान झाली आहे ना गौरी?" अश्विन म्हणतो, "हो छान, सुरेख झाली आहे हं गौरी." तो बिचारा एकटाच कौतुक करतो बरं तिचं. आणि प्रिया आता उन्हामुळे तिला कसं तरी व्हायला लागतं. त्या शेणाचा वासही येत असतो. प्रिया अगदी मनापासून ते काम करते बरं का प्रेक्षकांनो. पूर्णाजी, प्रतापराव सगळे मजा घेत आहेत लांबून या सगळ्या सीनची. आता अश्विन तिला म्हणतो, "ए मी काय म्हणतो तन्वी, रुमाल बांधतो हं तुझ्या नाकाला, म्हणजे तुला घाणवास येणार नाही." मी म्हटलं ना अश्विन खूप प्रेमळ आणि गोड आहे हा प्रेक्षकांनो. काहीतरी हिचं नशीब, हिला एवढा चांगला नवरा मिळालाय.
आता बघा ते रुमाल बांधतो ना तो अश्विन, तेव्हा पूर्णाजी न ते सगळे हसत असतात. आता अश्विनने त्याच्या दोन्ही हाताने अशी सावली दिली आहे बरं का तिच्या डोक्यावर. तिला म्हणतोय, "अगं तन्वी, तुला ऊन लागतंय ना? अगं बघ असं थोडंसं सावली धरतो, छान वाटतंय ना आता तुला, बघ बघ." प्रिया म्हणते, "अरे कशाला अश्विन, राहू दे ना." प्रियाने ते काम केलंय बाई पूर्ण. ती विचार करते मनात, आज नाकातोंडात शेण गेलं ना तरी मी हे काम पूर्ण करणारच आहे. सुभेदारांना आणि अश्विनला इम्प्रेस नाही केलं ना तर आता माझं काही खरं नाहीये. प्रियाने अगदी आखीव रेखीव गोलगोल अशा त्या गौऱ्या केलेल्या आहेत. पण कमाल आहे बाई, एवढ्या पटकन त्या वाळल्या, म्हणजे या बाबतीत जरा नवलच वाटतंय मला. असो, आता काय मालिका म्हणल्यावर काही गोष्टी इकडे तिकडे होतातच. आता लगेच अश्विन म्हणत असतो तिला, "अगो काय छान झाल्यात त्या गौऱ्या, सुरेख सुरेख." आता या पूर्णाजी म्हणतात, "बाई माझं बोलणं हिने एवढं मनावर घेतलंय, मला वाटलं नव्हतं ही एवढं मनावर घेईल." कल्पनाताई म्हणतात, "मला तर वाटतंय मी जगातलं 8वं आश्चर्य बघतीये. तन्वी आणि शेणाच्या गौऱ्या थापतीये." सायली मात्र काहीही न बोलता नुसती बघते बरं का प्रियाकडे. प्रतापराव म्हणतात, "एरवी 9-9 वाजेपर्यंत ही उठत नाही आणि आज हिला काय झालंय?" पूर्णाजींना पण डाऊट आलाय, ही एवढी सरळ वागते म्हणजे यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार आहे. कळेल, काही दिवसात कारण कळेलच. प्रियाने आपल्या त्या सगळ्या गौऱ्या थापल्यात आणि खरंच छान थापल्या बरं का प्रेक्षकांनो, मानावं लागेल तिला. सायली मात्र तिच्याकडे नुसती बघते आणि तो अश्विन बिचारा हाताची सावली तिला देतोय. आता पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय संध्याकाळ झाली आहे आणि आता यांना होलिका दहन करायचंय ना, तर तयारी चालू आहे सायली मॅडमची. आणि अर्जुनराव तिच्या पाठीपाठी फिरतायत. "ए बायको, मला सांग ना काय काम करायचंय, मी काय हेल्प करू?" सायली म्हणते, "अहो झालं, सगळं होत आलंय." अर्जुन म्हणतो, "नाही नाही, तू माझ्या कामात हेल्प करतेस ना मला, चल मला पण सांग काम." "अगं मला माहिती आहे आता पुरुषांनी पण घरात काम केलं पाहिजे, हेल्प केली पाहिजे." सायली म्हणते, "बरं, करायचीच असतील कामं तर वाती वळा बरं." त्या कुठे येणार आहे त्याला वळता. सायली पण काही काम सांगते हा. अर्जुन म्हणतो, "वाती वळायच्या? हे कसं करायचं असतं?" सायलीने काहीतरी सांगायचं म्हणून सांगितलं बिचारीने त्याला काम. अर्जुन म्हणतो, "कसं वळायचंय आता हे?" आता अर्जुन म्हणतो, "दाखव ना मला कसं करायचंय." सायली म्हणते, "हे हातात घ्या, आता पाण्याचा हात लावा. आम्ही रांगोळी लावतो बरं का, आणि पाणी लावल्यामुळे ते कापूस जळणार नाही ना." पण असो, आता सायलीने त्याला पाणी लावायला सांगितलंय. अर्जुनला काही ते जमेना. सायली म्हणते, "कसं करताय हे, असं नाही." मग ती त्याचा हात हातात घेते आणि त्याला शिकवते वाती वळत कशा वळवायच्या ते. मग तो रोमॅन्टिक होतो आणि असा बघत असतो तिच्याकडे. सायली म्हणते, "तुम्ही पण ना, काय हो आपण कुठे आहोत, काय करतोय याचं भान असू द्या ना." अर्जुन म्हणतो, "बायको काय करू, तू एवढी सुंदर दिसतेस ना की मला दुसरं काही सुचतच नाही बघ." सायली म्हणते, "असं नका करू हा, काही म्हणजे बघा ना, असं काही बोलायला लागले ना तुम्ही की माझं कामात बाई लक्षच लागत नाही." तेवढ्यात आता मागून कल्पनाताई येतात आणि मोठ्याने करायला लागतात. हे दोघं गडबडतात. कल्पनाताई म्हणतात, "अरे पूजा करायची की नाही होळीची, का एकमेकांकडे बघतच राहायचंय?" प्रतिमा त्या म्हणतात, "चला सगळे वाट बघतायत तुमची." सायली आता लाजते आणि निघून जाते बाहेर. अर्जुन म्हणतो, "बायको अगं ह्या वाती राहिल्या." कल्पनाताई म्हणतात, "राहू दे बाबा, राहू दे, झाल्यात त्या वाती वळून, ठेव तिथे बाजूला." आता सगळी पूजेची तयारी झाली आहे यांची आणि अर्जुनने सायलीला मदत केली आहे. ते पूजेचं सगळं सामान तो घेऊन जातो आता बाहेर. इकडे चैतन्य पाट टिकोजीराव बसल्या ठिकाणी तोंड पाटीलकी करतोय. विमल म्हणते, "सुमनताई अहो किती छान रांगोळी काढली बाई, मला जमतच नाही तुमच्यासारखी रांगोळी." सुमन म्हणते, "जमली की." चैतन्य म्हणतो, "तसं तर मी रांगोळी काढणार होतो काकू, पण मला असं वाटलं की तुम्ही तुमचं टॅलेंट दाखवावं, जरा चान्स दिला तुम्हाला." शाणा. असो, आता तिथे सायली सगळेच जण आलेत. चैतन्य म्हणतो, "गंमत केली आहे काकू, छान छान आली आहे तुमची रांगोळी." तेवढ्यात अस्मिता येते बरं का आणि कौतुकाने तिच्या आईला म्हणते, "ए मम्मा, बघ ना, सचिनने माझ्यासाठी ड्रेस आणलाय. कसा दिसतोय ड्रेस? सचिनने घेतलाय." पूर्णाजी म्हणतात, "छान दिसतोय बेटा." कल्पनाताई पण म्हणतात की हो, छान दिसतोय. अस्मिता म्हणते, "आज सण आहे ना मम्मा, नवीन ड्रेस घाल म्हणून आग्रहाने घेतला त्याने माझ्यासाठी." पूर्णाजी म्हणतात, "अस्मिता, तो तू घातलायस ना, म्हणून तो ड्रेस छान दिसतोय. तू सुंदर दिसतेस बेटा या ड्रेसमध्ये हा." अस्मिता म्हणते, "थँक्यू आजी." प्रतापराव म्हणतात, "अरे चला पूजा करा." रविराज म्हणतात, "त्या शेणाच्या गौऱ्या कुठे आहेत पण?" तेवढ्यात आता विमल म्हणते, "आल्या गौऱ्या."
म्हणजे तन्वीताई येतायत बरं का गौऱ्या घेऊन. सगळे हसायला लागतात. आता प्रियाने त्या आखीव रेखीव गौऱ्या केल्यात ना, त्या सगळे जण बघतात, पण कोणीच कौतुक करत नाही बरं का. हा अश्विन म्हणतो, "गौरी." अश्विन प्रियाला म्हणतो, "ए तन्वी, तू केल्यात ना गौऱ्या, तूच लाव तुझ्या हाताने, तुझाच मान आहे तो." प्रिया म्हणते, "आलेच हं अश्विन, मी तिकडे ठेवल्यात." आता कुठलेतरी कोपऱ्यात तिने त्या गौऱ्या ठेवलेल्या असतात. त्या एक गौऱ्या ती आता त्या होळीच्या समोर अशी ठेवते, मांडते पूजेसाठी. अश्विन म्हणत असतो, "तन्वी, अगं लाव तू, तुझ्या हातानेच लाव हं." आता तिने मस्त त्या सजवल्यात बरं का, अशा म्हणजे भोवती गोल-गोल ठेवल्यात. अश्विन आता तिचं कौतुक करत असतो, "तन्वी, कमाल केलीस हं, खरंच कमाल केलीस." नाही म्हणजे अशा कामाची सवय नसलेल्या मुलीने गौऱ्या थापणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. हा बिचारा एकटाच कौतुक करू लागला बरं का. बाकीचे नुसते गंमत पाहू लागले. आता एक काम केलं तर काय त्याच्यात एवढं कौतुक करायचंय, म्हणून कोणी हिचं कौतुक करेना. सायली म्हणते, "चला हो आपण पूजा करूयात." अर्जुन आणि सायलीने मग छान तिथे पूजा वगैरे केली आहे जोडीने. आता हे दोघं मोठे आहेत ना, म्हणून यांचाच मान. त्यामुळे आता छान पूजा वगैरे दाखवली आहे त्यांनी. मस्त नमस्कार केलाय अर्जुनने पण. आणि मग अर्जुनच्याच हाताने ते होळीचं त्यांनी दहन करायला सुरुवात केली आहे. म्हणजे ते पेटवलं आहे अग्नी वगैरे. प्रेक्षकांनो, आता सध्या खूप मोठे मोठे भाग दाखवत आहेत. सोमवार ते शुक्रवार, शनिवारी रविवारी फक्त अर्धा तास असतो. आजही खूप मोठा भाग आहे आणि मस्त आहे. प्लीज प्रेक्षकांनो, लाईक करायला विसरू नका. आय नो तुम्ही सगळे कलर खेळून थकले असाल ना. मी काही रंग खेळत नाही, बरेच वर्षापासून मी रंग खेळणं सोडून, कलर्स वगैरे मला थोडं ॲलर्जी होते ना म्हणून. तर असो, आता आपल्या रिव्ह्यू बघूयात. पूर्णाजी नमस्कार करतात. सायली आता त्या पुरणाच्या पोळीचं नैवेद्य दाखवते. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, "खरंच बाई सायली, किती छान पुरणपोळ्या केल्यास ग, अगदी प्रतिमा करते ना तशाच." सायलीचं कौतुक केल्यावर लगेच कसं तरी होतं बरं का प्रियाला. अस्मिता मध्येच म्हणते, पण तन्वीने केलेल्या पोळ्या बघितल्या का तुम्ही?" पूर्णाजी म्हणतात, "काय ग तन्वी, पुरणाच्या पोळ्या करायला तू 4 तास लावल्यात म्हणे, 4 तास लावलेस म्हणे." प्रिया म्हणते, "अगं पूर्णाजी, मला काही फारसा स्वयंपाक येत नाही बरं का, आणि मी काही ते अमान्य करत नाही, पण प्रयत्न करते ना मी, आणि आज न उद्या आईसारख्या पुरणपोळ्या होतील माझ्या पण." सायली आता व्यवस्थित नैवेद्य वगैरे दाखवते बरं का. तर ते सगळे जण पूजा करतात, एक एक जण, तेही त्यांनी डिटेलमध्ये दाखवलंय. कल्पनाताईंची पूजा होते, सुमनताई पूजा करतात, प्रतिमा आत्या पूजा करायला समोर येतात. तेव्हा प्रिया काय म्हणते त्यांना, "अगं आई, थांब थांब, अगं तू काळजी नको करूस हं, मी आहे तुझ्यासोबत. मला माहिती आहे तुला आगीची भीती वाटते ना." पण प्रतिमा आत्याने सगळ्यांसमोर तिचा पचका केलाय. म्हणजे तसं त्या सरळ बोलायला गेल्या, पण हिला ते वाकडं वाटलंय. प्रतिमा आत्या म्हणतात, "तन्वी, मला काही आता आगीची भीती वगैरे वाटत नाही बरं का." सायली आणि अर्जुनने माझी भीती घालवली आहे, पूर्ण गेली आहे माझी भीती आता आगीची. प्रियाला आता राग येतो बरं का, इतका राग येतो की प्रिया आगाऊपणा करते. आता काय करते ते बघा. प्रिया मनात विचार करते, "ही आगाऊ बाई स्वतःला माझी आई म्हणवते ना, आणि मलाच नेहमी तोंडावर पाडते. थांब आता दाखवतेच तुला, कशी घाबरत नाही ना तू, ते बघतेच." असं म्हणून आता तिने काय उद्योग केलेत ते बघा. खरं तर प्रेक्षकांनो, ती हे उद्योग करतीये हे कोणाला तरी दिसायला हवं होतं बरं का. पण समोर कदाचित त्या अग्नीच्या खूप अशा म्हणजे समोर म्हणजे दिसत नाहीये पाठमोरी, ती आता तुम्ही टीव्हीवर बघा. एक्झॅक्टली मला एक्सप्लेन नाही करता येणार. प्रतिमा त्या जेव्हा पूजा करतात तिथे त्या होळीची आणि नमस्कार करायला लागतात ना, तेव्हा ही प्रिया काय करते, मागून होळीमधलं एक लाकूड आहे ना, ते असं सरकवायला जाते आणि ते मुद्दाम अशी सरकवते की ते लाकूड एक्झॅक्टली प्रतिमा आत्याच्या अंगावर किंवा डोक्यावर पडलं पाहिजे असं. प्रिया हे करत असताना तिच्या अंगावर खूप ठिणग्या पडतात बरं का. म्हणजे तिलाही देवाने तशीच शिक्षा दिली आहे. पण एक्झॅक्टली सायलीने प्रसंगावधान साधलंय नेहमीप्रमाणे. आय थिंक सो मागच्या होळीला त्यांनी असंच काहीतरी दाखवलं होतं ना. प्रिया बहुतेक प्रतिमा त्याला घाबरवते मुद्दाम. "आई हे घे ना, तू पेटव ना होळी." असं काहीतरी सीन होता बघा. आता या प्रियाने ते लाकूड असं हलवलंय. सायलीने आता ते जळतं लाकूड तिच्या हाताने मागे सरकवलंय बरं का. ऑब्व्हियसली आता सायली प्रतिमात्याबद्दल किती आणि काय काय फील करते हे आपल्याला वेगळं सांगायला नको, आणि त्यांचा एक वेगळाच बॉन्ड आहे, त्यामुळे हे तिला जमतं. आपसुकच ते तिच्याकडनं घडतं. सायलीने प्रतिमात्याचा जीव वाचवलाय. प्रिया आता मोठ्याने मुद्दाम आरडाओरडा करते बरं का, मुद्दाम तमाशा करते. बापरे आई, लागलो का ग तुला?" आणि नेमकं तिच्या अंगावर पण ठिणग्या उडतात बरं का. लगेच अश्विन त्या ठिणग्या विझवायला जातो आणि म्हणतो, "बापरे तन्वी, तुला लागलं तर नाही ना?" प्रेक्षकांनो, हा सीन ना त्यांनी खूप रंगवलाय. अश्विन म्हणतो, "तन्वी, तुला भाजलं तर नाही ना?" पूर्णाजी म्हणतात, "प्रतिमा, तुला नाही ना ग भाजलं?" प्रतिमा आत्या म्हणतात, "नाही पूर्णाई, सायली होती ना, मग मला कसं काय होईल?" आता सगळे सुटकेचा निश्वास टाकतात बरं का, पण तरी प्रतिमा आत्या बेशुद्ध होतात. अश्विनला येतो राग.
अश्विन म्हणतो तन्वीच्या पायावर पण इकडे ठिणग्या उडाल्यात, तिला सुद्धा लागलंय, तिला विचारा ना ती ठीक आहे की नाही. अर्जुन म्हणतो तू विचारतोयस ना अश्विन, तेवढं पुष्कळ झालं. आता प्रतिमा त्या काळजीने म्हणजे सगळे म्हणतात प्रतिमा तू घरात जाऊन पडतेस का. कल्पनाताई म्हणतात तुला बरं वाटतंय ना, प्रत्येक जण काळजी करत असतं प्रतिमा आत्याची. आता कल्पनाताई म्हणतात जा तुम्ही सगळेच नमस्कार करून घ्या. सुमन म्हणते वहिनी चला आपण जरा आत जाऊयात, आराम करा तुम्ही. प्रतिमा आत्या म्हणतात हो ग सुमन जरा आराम करते मी, मला पाणी पण प्यायचंच आहे. सायली आता त्या होळीच्या समोर मनात प्रार्थना करते माझ्या कुटुंबावर कधीही संकट येऊ देऊ नकोस देवा, सगळ्यांना सुखी समाधानी ठेव, ज्याला जे हवंय ते मिळू दे. अर्जुन आता मनात विचार करतो आणि देवाला प्रार्थना करतो या तन्वीचं सत्य जे काही आहे ते लवकर कळू दे देवा. आता थोडंसं पुढे जाताच प्रतिमा त्याला जोरात चक्कर येते आणि त्या तिथेच खाली पडतात. आणि मग काय सगळेजण काळजीने त्यांच्या जवळ जातात, प्रत्येक जण घाबरतंय, कोणी उठवायचा प्रयत्न करते प्रतिमा त्याला. आता त्यांना काय झालंय त्यांनाही कळलं नाही बरं का, अचानक खाली पडल्यात. आता एकच गोंधळ उडालाय. इथे पण प्रिया तमाशा करते बरं का. अश्विन म्हणतो अगं आत्या काय झालं तुला, तो थोडंसं चेक करतो आणि लगेच म्हणतो आपल्याला आत्याला पटकन दवाखान्यात शिफ्ट करावं लागणार आहे. रविराज म्हणतात जे काही असेल ना ते पटकन करा, लवकर न्या तिला दवाखान्यात. प्रिया लगेच म्हणते अश्विन मी पण येणार, माझ्या आईला जर काही झालं ना तर मला सहन नाही होणार रे. रविराज म्हणतात कोणीही यायचं नाहीये, फक्त सायली येणार आहे प्रतिमा सोबत. पूर्णाजी म्हणतात नाही हो रविराज आम्हाला येऊ द्या ना. रविराज म्हणतात नाही पूर्णाई आम्ही कळवतो तुम्हाला, सध्या खरंच नको, तुम्ही सगळे घरी थांबा. चल अश्विन पटकन घेऊन चल प्रतिमाला. आता त्यांनी पटकन प्रतिमा त्याला उचललंय बरं का. आता प्रतापराव म्हणतात काय होते ते कळव रे बाबा रविराज. सगळ्यांनाच आता काळजी वाटते, प्रतिमा त्याला दवाखान्यात नेलंय बरं का. सुमनताई म्हणतात बाई काय झालं वहिनीला, काल पण त्यांना गरगरलं होतं. मग कल्पनाताई म्हणतात काळजी नको करू सुमन, काही नसेल झालं प्रतिमाला. प्रतापराव म्हणतात साधं काहीतरी दुखणं असेल हे, नका काळजी करू. मग पूर्णाजी म्हणतात देवी आई माझ्या लेकीवरचं संकट दूर कर ग बाई. लगेच प्रिया रडून म्हणते मी आईला किती वेळेला म्हणते काळजी घे स्वतःची, आता काय होऊन बसलं बघा ना, ऐकतच नाही माझी आई माझं, आईला काही झालं तर मी काय करू. नेहमी आपलं शुभ बोलणाऱ्या म्हटलं की ही मांडवाला आग लागली म्हणणारच. प्रतापराव कसं तरी करतात तिच्याकडे बघून बरं का. लगेच प्रिया रडायला लागते आई माझी आई. आणि प्रेक्षकांनो इथेच मालिकेचा आजचा भाग संपून जातो बरं का. प्रेक्षकांनो आता उद्या बघा उद्याचा प्रोमो त्यांनी तोच दाखवलाय. प्रतिमा त्याला दवाखान्यात नेतात. आता प्रिया ऐन वेळेवर बरोबर गायब होते, त्यांना रक्त द्यायची गरज आहे ना, प्रियाला ते कळतं आणि ती गायब होते, कारण तिचा आणि प्रतिमा त्याचा ब्लड ग्रुप एक नाहीये. तर ऑब्व्हियसली सायलीचा आणि त्यांचा ब्लड ग्रुप एक आहे. सायली तिथे रक्त देते, पण ह्या प्रियाचं सगळं उघडं पडलं ना तिथे सत्य, की प्रिया आणि प्रतिमा यांचं रक्त एक नाहीये, मग ही त्यांची मुलगी असू शकत नाही. आता हे हळूहळू सत्य बाहेर येणारच आहे. बघत राहा प्रेक्षकांनो, ठरलं तर मग. प्रेक्षकांनो आपल्या चॅनलवरती तुम्हाला या मालिकेचा डिटेल अगदी शब्द न शब्द रिव्ह्यू येतो. मी आशा करते की तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडतोय आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण रिव्ह्यू देण्यासाठी वेळ लागतो प्रेक्षकांनो, रेकॉर्डिंग व्हायला, सगळं सेव्ह व्हायला, हे तुम्ही समजू शकता अशी मी आशा करते. चला तर मग रजा घेते, उद्या पुन्हा भेटण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. टेक केअर मंडळी, हॅपी होली वन्स अगेन, धन्यवाद.